राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 3 फेब्रुवारी या दिवशीचं चिंतन। जेव्हा साधनाच्या अभ्यासाने बाह्य श्वसनाचा निरोध योग्य त्या प्रमाणात शरीराला कोणत्याही तऱ्हेचा त्रास न होता आपोआप साधतो, तेव्हा चित्ताची एकाग्रता आणि दृष्टीची स्थिरता येते। यामुळे श्वसनाची गती आधारापर्यंत येते। मन आणि श्वास यांचा निकटचा संबंध आहे। मनाचे व्यापार तर सर्वस्वी श्वसनावर अवलंबून आहेत। याचा अनुभव खरं तर आपण नेहमी घेत असतो। एखाद्या कामात आपण अगदी गुंग झालेलो असतो, त्यावेळेस श्वसनाची क्रिया अगदी मंद असते। चिडचिड, राग वगैरे आला असता किंवा एखाद्या गोष्टीमुळे उत्तेजित व्हायला झालं असेल तर श्वसनाची गती खूप वाढते। परंतु श्वसन हे फक्त इतक्या व्यावहारिक पातळीवरच महत्त्वाचं आहे असं नाही। साधना आणि परमार्थ या दोघांच्याही दृष्टीनं श्वसनाला खूप महत्त्व आहे। कारण नुसतं मनच नव्हे तर जवळजवळ सर्वच व्यवहार आपल्या श्वसनावर अवलंबून असतात। प्राणायामाच्या योगानं श्वसनाच्या निरनिराळ्या पद्धतीनं त्याची गती ठराविक ठेवणं किंवा त्यावर आपलं नियंत्रण ठेवणं यामध्ये तात्पुरता परिणाम साधतो। पुन्हा त्याच्या चुकीच्या सरावामुळे एखाद्या वेळेस शरीराला हानीसुद्धा पोहोचू शकते। याचं कारण असं की प्रत्येकाच्या शरीराच्या क्षमतेनुसार त्याला श्वसनाची जरुरी असते। शरीराचं कार्य, मानसिक, बौद्धिक श्रम या सर्व गोष्टींवर त्या माणसाची श्वसनाची आवश्यकता अवलंबून असते। त्यामुळे सहसा प्राणायामाचं तत्त्व सर्वांना सारखंच लागू पडेल असं नाही। म्हणून चित्ताच्या एकाग्रतेसाठी बाह्य प्राणनिरोध हा नैसर्गिकरित्या साधला गेला पाहिजे। त्यासाठी नामसाधना म्हणा किंवा कोणतीही ध्यानधारणेची प्रक्रिया सातत्यानं स्थिर आसनावर साधावी लागते। श्वासावरून चित्ताची एकाग्रता साधण्यापेक्षा चित्ताच्या एकाग्रतेतून श्वसनाचा निरोध साधणं केव्हाही श्रेष्ठ। कारण त्यात शरीराला कोणत्याही तऱ्हेचा अपाय किंवा त्रास होण्याची शक्यता नसते। म्हणून साधनात रंगून जाऊन साधलेला प्राणायाम हा अपेक्षित आहे। दृष्टी हा विषय स्वतंत्र आहे। त्याचे प्रकार, त्याचं स्थैर्य, त्याचा परिणाम, श्वसनावरची त्याची क्रिया ही खूप पुढची पायरी आहे। त्यासाठी नामसाधनेबरोबरच गुरुकृपेची नितांत आवश्यकता आहे। त्यांनी साधनं दिली तरच ही दृष्टी स्थिर होते आणि साधते। म्हणून साधनेद्वारा श्वसनाचा निरोध आणि गुरुकृपेनं दृष्टीची साधना हेच योग्य होय। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।